नमस्कार मित्रांनो. तो आज घर आहे घरापाशी उभा राहिलो. बघा बकरं काय झालं, बकरं पण उभं राहिलं. या ही घोंगडी आमची जुन्या काळातली, जुन्या काळात म्हणजे मेंढपाळ जे होता या घोंगडी का वापरायचा आमचा. तेव्हा कोकरं बाकीची बकरी त्याला बाजूला उभं राहिली. या ते इथं माझ्यासाठी आले. या एवढा मोठा आता पाऊस पडतो पण मेंढपाळ कुठं जाणणार नाही. तो रानात राहणार, रानात फिरणार, त्याच्या जीवनाचा हाल करून घेणार. पण मेंढराला चारा खायला घालणार ती. तसे मित्रांनो आता माझीसुद्धा परिस्थिती बघा काय चालली. पाऊस म्हणजे रायगडमध्ये लय लागला आहे. पण असं बापू बिरू होऊन गेलं आणि गाय गरिबासाठी त्यांनी आपल्या जीवनाचा हाल करून घेतलं. आया बहिणीसाठी त्यांना गरज नव्हती असं म्हणजे वाईट करण्यासाठी. 25 वर्ष ऊसात झोपणं किंवा ऊसात राहणं, त्याच्या ह्या घोंगडी खालनं साप राहायचं, खालनं साप. कारण झोपच्या भरात जर उठलं तर ते घोंगडी झाडली ना तर सरपती साजे त्यांना. असला काळ होता तो, भयानिक काळ होता, लय भयानिक काळ. जे बापूने वनवास भोगलो ना काय गरिबासाठी, आया बहिणीसाठी, त्यांनी न्याय मिळवून दिला. आताच्या काळात असं गाय गरिबासाठी करेल का कोण? अहो साधी शेतकऱ्यासाठी कर्जमाफी व्हाय ना, त्याला 4 महिने चालले ते शेतकऱ्यासाठी. शेतकऱ्याचे काय वनवास चालल्यात. हे पीक केलं तर ते पीक केलं नासून, कुणाचं कांदं गेलं, आता पाऊस झाला लेट. असं सरकारसुद्धा डिसिजन चांगलं घेत नाही. अहो ते बापू म्हणत होतं, बापू म्हणणं म्हणजे माझं पण कर्तव्य नाही. आप्पा म्हणायचे त्यांना, कोर्टातसुद्धा त्यांना आप्पा म्हणायची. कारण ते बारीक लेवलीचा माणूस होतो, लय मोठ्या लेवलीचा बापू बिरू होता. त्यांनी एवढ्या लढाया केल्या म्हणजे काय, मेंढपाळ ते पण घोंगडी वापरून. हे सुद्धा ना म्हणजे आताच बघायला मिळालं, इथून पुढं ना हे बघायला मिळालं. तो पोशाख आणि हा मेंढपाळ. कारण जुनं बकरी राहते पोशाख हा नाही राहणार. कारण काही बदल झाले, का काळात बदल झाले, दिवसात बदल झाली. पावसाचं म्हणजे जळणार लय बिघडलेलं आहे. असं आहे मित्रांनो, खांबाखाली उभं राहू नका, झाडाखाली पण उभं राहू नका. कारण झाड पण कोसळते, कधी काळ खांब पण करंट पण येतोय पावसाळी. तेव्हा समजा विचार करा. कारण पाऊस काय झालेला आहे, जास्त खवळलेला आहे. गाडीवाल्यांनी पण व्यवस्थित गाडी चालवा. कारण ह्यो काय पोर खेळू नाही. जर काम नसेल घरी बसा, घर सोडू नका, आराम करा. पण मोकार काहीतरी फिरू नका आणि ह्यो त्रास होईल. कारण पाऊस भरपूर माजदार आहे. माजदार आहे म्हणजे मेघराज आहे. ते नव्हतं तरी आपल्याला रडा येत होतं. पाणी नव्हतं धरणात. धरणाखालच्या लोकांनी पण जरा आजूबाजूला सावध राहावा. एखादी बिल्डिंग कुचकी जरी असेल तर तिच्यापासून पण सावध राहावा. काय पावसाळ्यामुळं पडू शकते बिल्डिंगसुद्धा. तर माझं म्हणणं मित्रांनो, व्यवस्थित राहावा, व्यवस्थित वागा, जीवनाला धोका घेऊ नका आणि घरच्यांना पण धोका देऊ नका. कारण परिस्थिती बेकार चाललेली आहे. काही ठिकाणी भरपूर पाऊस पडतो. लोणावळा, खंडाळा, रायगड, मुंबई अशा ठिकाणी पाऊस भरपूर. आता रेल्वेसुद्धा बंद होऊ शकते. ते पाऊस जास्त झाल्यानंतर रेल्वे काय चालतील. त्याच्यामुळं काय आहे मित्रांनो, घर सोडताना विचार करा तर घर सोडा. काम नसेल तर सोडू पण नका आणि आपला जीवन धोक्यात घालवू नका. आता आम्ही पण मेंढपाळ आहे.
कारण आम्हाला पण असं वाटते बकरी चारा न्यावं का नाही न्यावं, पण त्या एवढ्या मोठ्या बकऱ्यांचा थोडा थोडा पाला उघडल्यावर पाला चारू आम्ही त्यांना. कारण आमची परिस्थिती तुम्ही बघितलं तर तुम्हीच येडं वाचाल. काय आहे समाजाला सांगतोय मी, मला पांडुरंगाने सांगितलं आहे की तू सांग, तेव्हा मी आपली माहिती देतो. या त्यातून एखाद्या जीवन वाचला तो पण मला म्हणेन तो कोणतरी सांगितलं. तो अक्कल घेणं महत्त्वाचं आहे, देणंही महत्त्वाचं आहे. मध्येच परदेशात इष्टी पुलावून जाताना खाली पडली, पण ती पण पडली अशी नाही. मोबाईलमध्ये पाहिले की ती चेहरी जागावर झाली. कितीतरी लोक मेली. बरंच पुढचं काय तर मला काय सांगता येईना, पण मध्येच परदेश मला सांगता येतोय ना, त्या पुलावरून इष्टी खाली कोसळली. तर किती आता इष्टीत किती 40-50 परिवेश हसते तर लोक. आता काय 4-2 जगतील, जगली तर जगतील ना, बाकीची तर कामावली. असं आहे मित्रांनो. इष्टी ड्रायव्हरला पण माझं सांगणं आहे किंवा कुठल्याच इष्टी ड्रायव्हरला सांगणं गरजेचं आहे, दमाने जाऊ नये मित्रांनो. तुमचा सुद्धा जीव काय वर आलेला नाही, तुमच्या घरच्यांना पण काळजी आहेच की आपला ड्रायव्हर येतोय कावा आणि व्यवस्थित जातोय कावा, अशी प्रत्येकाला काळजी. तर त्याच्यापेक्षा काय करा, इष्टी असो टेम्पो असो कुठलाही ड्रायव्हर असा दमानी चाला, दमानी. अवा हात जोडून मित्रांनो मी सांगतो, या दमानी चालवा. 5 मिनटं लेट जातात पण हा विषय 25 वर्षसुद्धा वाढू शकते. किती 25 वर्षसुद्धा वाढते, एखाद्याला 40 वर्ष पण वाढते. तर मी मित्रांनो मला कळकळीने सांगतो, पाऊस पडतो आणि मी मेंढपाळ आहे, त्याच्यामुळं काळजीने सांगतो. या ऐका, आणि ऐकलं तर त्याचा फायदा होईल. जर ह्या दिवसात नाही झाला तरी पुढच्या तरी काळात फायदा होईल, लक्षात ठेवा. तसं आहे मित्रांनो, पावसा पाण्याची गाडी व्यवस्थित चालवा आणि जीवनात मित्रांनो सुखी राहा. लय गाय करू नका, गाय काही कामाची नाही. तेव्हा माझी बकरी आता रायगडमध्ये पण उभी आहेत. आता पाऊस पडतो मी त्याला चाराला नेता येणार. तर मित्रांनो तुमच्यासाठी मी कळकळीने सांगतो आणि ऐकणं हे गरजेचं आहे. मी पण तुमचं ऐकणं गरजेचं आहे. ऐकल्यावर कुठं नाही कुठं फायदा होईल मित्रांनो आपला. तेव्हा शांती घ्या. आता ते इष्टी पडली, जरा शिस्ती ड्रायव्हरने चालवली अशी तर थोडीफार कुठेतरी अडकली अशी, तर ते आपल्या मापात चालल्यामुळं काय झालं, घसरल्यामुळं पुलावनं खाली आली. मी मोबाईलवर पाहिलं, पूजा आणि रमेश अशी 2 नवरा बायको होती. आता कुठल्या भागात होती ते नाही सांगतात, त्यांनी ते सांगितलेलं पण नाही. रस्त्यावर चिया ऐकणारी होती. काय करायची, रस्त्यावर चियाचा धंदा होता. परिस्थिती गरीब होती, शिक्षण घ्यायची ताकद नव्हती. पण रमेशने काय केलं, चिया ऐकायचा आणि बायकोला मदत करायचा. पण त्यांची स्वप्न होतं IPS अधिकारी व्हायचं. तर त्यांना मदत केली, म्हणजे मंडळीला मदत केली. शिक्षणाला काय पैसे लागतात ते, आणि त्यांनी इच्छा होती त्यांची की IPS व्हायचं म्हणून त्यांचं लहानपणापासून डोक्यात विचार होता. बघा म्हणजे शिक्षण आहे, शेवटी घेतलं तर किती मोठं आहे, पण मनापासून घेतलं पाहिजे.
कारण खरोखरच शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे. पण ते घेता आलं पाहिजे. घेतलं तर समजा भेटते, पण घेणारा पाहिजे आणि मनापासून घेतलं पाहिजे. तर त्यांची किती मोठी जिद्द होती, ती पण शेवटला म्हणली मालकाने मला साथ दिल्यामुळं मी आज त्यांचं आणि त्यांच्यामुळं मी आज IPS अधिकारी बनली. कोणामुळं? मालकामुळं. मालकाने पण भरपूर कष्ट केलं असतात आणि मंडळीने पण डोक्यात ठेवून ते स्वप्न पूर्ण केलं. तसं आहे मित्रांनो, जे शिक्षण घेणार असेल त्यांनी नक्कीच घ्या. कष्ट केल्यावर फळ भेटतं. या फळ घेणारा पाहिजे. काय? फळ घेणारा पाहिजे आणि त्याच्या मनात पण क्षत्र पाहिजे हे मी करील असं मनाने पण म्हणलं पाहिजे ना, की मी घेईल. तसं काय मन म्हणलं तरच ते गोष्ट होतील ना, तसं होणार नाही. तसं ते मी ऐकल्यामुळं मित्रांनो तुम्हाला सांगतो या. आणि तुम्ही ज्याच्या मनात असेल ही गोष्ट कमवा, कष्ट करा आणि आईबापाला उंच पदाव आयुष्यात न्या. तुमचंही नाव मोठं होईल आणि आईवडिलाचं शिक्षण दिल्यामुळं पण मोठं होईल.